दरवर्षी फ्रान्समधील कान्स या छोट्याशा शहरात जगभरातील सुपरस्टार्स रेड कार्पेटवर चालताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या चमकदार ग्लॅमरच्या मागे युद्ध, राजकारण आणि संघर्षाची एक थरारक कहाणी दडलेली आहे. 1939 साली युरोपमध्ये युद्धाचे सावट गढत होत असताना व्हेनिस फिल्म फेस्टिवल हा महोत्सव राजकीय प्रभावाखाली चालत होता. त्यामुळे फ्रान्सने एक स्वतंत्र आणि निष्पक्ष चित्रपट महोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि कान्सची निवड झाली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. महोत्सव सुरू होण्याच्या काही दिवस आधीच दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि पहिलाच कान्स फिल्म फेस्टिवल होण्याआधीच रद्द झाला. युद्ध संपल्यानंतर 1946 साली अखेर कान्स फिल्म फेस्टिवलची अधिकृत सुरुवात झाली. त्यावेळी आजसारखी भव्यता नव्हती. चित्रपट कॅसिनोमध्ये दाखवले जात, अनेकदा तांत्रिक अडचणी येत, फिल्म रील्स खराब होत. तरीही उद्देश खूप मोठा होता. चित्रपटसृष्टीला राजकारणापासून मुक्त ठेवणे आणि जगभरातील कलाकारांना एक समान व्यासपीठ देणे. काळानुसार कान्स फेस्टिवल जगातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट महोत्सव बनला. इथे दिला जाणारा पाम डोर हा पुरस्कार चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो. क्वेंटिन टॅरेंटिनो आणि स्टीव्हन स्पीलबर्ग यांसारख्या दिग्गजांनी येथे आपली छाप सोडलीये. इथे मिळालेलं यश एखाद्या कलाकाराचं संपूर्ण करिअर बदलू शकतं. भारताचाही कान्सशी खास संबंध आहे. सत्यजित रे यांचा पथेर पांचाली हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला आणि भारताला जागतिक ओळख मिळवून दिली. आजही अनेक भारतीय कलाकार कान्सच्या रेड कार्पेटवर आपली छाप उमटवतात. या महोत्सवाशी काही भन्नाट गोष्टीही जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ, रेड कार्पेटवर सेल्फी घेण्यावर बंदी घालण्यात आली होती, जेणेकरून कार्यक्रमाची प्रतिष्ठा टिकून राहील. काही चित्रपटांना 10-15 मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट मिळतो. 1968 साली तर हा महोत्सव मध्येच थांबवावा लागला होता, कारण अनेक दिग्दर्शकांनी आंदोलन केलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे प्रवेश मिळवणं खूप कठीण आहे. तो मुख्यतः आमंत्रणावर आधारित असतो. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही कान्स फिल्म फेस्टिवलचे ग्लॅमरस फोटो पाहाल तेव्हा लक्षात ठेवा, हा फक्त एक फिल्म फेस्टिवल नाही, तर तो कला, स्वातंत्र्य आणि इतिहासाचा जिवंत वारसा आहे.